त्यावेळेला आणि शोल्डर पट्टी सुद्धा कमी असते, अशा वेळेला आपल्याला या पार्टमध्ये थोडासा चेंज करून घ्यावा लागतो. तर तो काय आहे, तर आपल्याला जेव्हा बॅक साईडमध्ये 1 इंच शोल्डर आपलं असतं, अशा वेळेला आपल्याला काय चेंजेस करावे लागतात. आणि इथून पुढे आपल्याला 1.5 किंवा 1 इंच तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन हवं आहे ते तुम्हाला इथे ऍड करायचं. एकच केलं नाही तर काय होतं, तुमचं फिटिंग कुठे येणार, इथे. म्हणजे हे जे अर्धा इंच आहे ते एक्स्ट्रा झालं तर तुमच्या इथे अशा उभ्या चुन्या तुमच्या ब्लाऊज मध्ये येणार आहेत आणि त्या येऊ नयेत याच्यासाठी तुम्हाला ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण 32 चेस्ट साठीचा बॅक पार्ट 1 इंच शोल्डर असताना कसा ड्राफ्ट करायचा हे बघणार आहोत. तर ही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डायग्राम बनवून घेतली होती की आपला बॅक पार्ट या पद्धतीने असणार आहे. तर मेजरमेंट तुम्हाला या इथे साईडला देऊन ठेवते. तर आता आपण याची ड्राफ्टिंग बघूया. ड्राफ्टिंगसाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला वरच्या बाजूला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे की जेणेकरून आपला पेपर खालीवर असेल तो सेट होईल. इथे आता हा पेपर बरोबर आहे त्याच्यामुळे मी इथे आता वरती लाईन देत नाही, वरच्या लाईन पासूनच आपण मार्किंग घेऊया. तर आपलं शोल्डर आहे 13 इंच, 13च्या अर्धा आपल्याला घ्यायचं आहे 6.5. तर वरच्या बाजूने 6.5 वरती एक मार्क देऊन घेतला. त्यानंतर थोडंसं खाली आपल्याला अजून एक मार्क घ्यायचा आहे की लाईन आपली तिरकी जाऊ नये. त्यानंतर वरून खाली 1 इंच डाऊन आपल्याला घ्यायचं आहे की तुमची साईज कोणतीही असो तुम्हाला 1 इंच डाऊन घ्यायचंच आहे. याच्यानंतर आपल्याला बंद बाजूकडून 2.5 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे. साईज कोणतीही असो, हे बेसिक मेजरमेंट्स आहेत, हे तुम्हाला याच पद्धतीने घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला आर्महोल फॉर्म्युला वापरायचा आहे. आर्महोलचा फॉर्म्युला आपला काय आहे, तर छाती भागिले 6 अधिक 0.5. खोल गळ्यासाठीचं सूत्र काय आहे, आपल्याला त्याच्यासाठी हा चार्ट वापरायचा आहे. आपली चेस्ट साईज येते 32 ते 41.75 मध्ये, बरोबर. तर याच्यासाठी आपल्याला छाती भागिले 6 अधिक 0.5 हे सूत्र वापरायचं आहे. तर याच्यानुसार आपली चेस्ट साईज आहे 32, याला भागिले केले 6 आणि याच्यामध्ये प्लस करायचं आहे 0.5. तर उत्तर येणार आहे 5.8. जसं फ्रंट पार्ट मध्ये बघितलं तसं आपल्याला इथेही सेम घ्यायचं आहे. तर 5.8 वरती एक मार्क देऊन घेतला आणि इथे आपल्याला ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने होईल. आर्महोलचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला इकडून शोल्डर किती मायनस करायचं आहे हे बघायचं आहे. याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे 1 इंच रेडी शोल्डरचा चार्ट बघावा लागेल, बरोबर. तर इथे आपलं रेडी शोल्डर 1 ते 1.25 हा चार्ट आपण ओपन केलेला आहे. आणि आपल्याला बॅक साईडची गळ्याची जी पट्टी आहे ती 3 इंच आहे आणि आपली टोटल उंची आहे 12.5 इंच. तर 12.5 बरोबर, म्हणजे 12.5 मधून आपल्याला वजा करायचे आहे 3 इंच. तर उत्तर येणार आहे 9.5, म्हणजे आपली गळ्याची उंची 9.5 असणार आहे. तर इथे 9.5 कुठे येत आहेत, 9 ते 10.9 मध्ये आपल्याला बघावं लागेल. आणि आपला गळ्याचा शेप आहे गोल, तर शोल्डर किती मायनस होणार आहे आपलं 1.75. इथं जेवढं दिलेलं आहे तेवढंच तुम्हाला मार्क करायचं आहे. हे चार्ट कसे बनवलेले आहेत याचा डिटेल व्हिडिओ आहे चॅनलवरती, तोही बघा, म्हणजे हे कसं बनवलेले आहेत हे कळेल तुम्हाला. आणि यामध्ये जेवढं मेजरमेंट दिलेलं आहे तेवढं तुम्हाला आर्महोलच्या बाजूनी मायनस करायचं आहे. तर बघा इथे केलं, इथे आपण टेप ठेवला आणि 1.75 जिथे आलेला आहे तिथे एक मार्क देऊन घेतला. आता इथून पाठीमागे आपलं हे किती राहिलेलं आहे ते बघायचं. तर आता हे आपलं रेडी शोल्डर किती होतं 6.5, ओके, 6.5. तर याच्यातून आपण हे 1.75 मायनस केलं, वजा 1.75. तर उत्तर किती येणार आहे 4.75. तर बघा हे तेवढंच येतंय का, तर इथे ठेवल्यानंतर बरोबर आपलं हे इथे मार्क येईल आणि इथून बघितलं तर हे बरोबर 4.75 हे आपल्या इथं आलेलं आहे. तर हे एवढंच आपल्याला या चेस्ट लाईन वरती घ्यायचं आहे 4.75. इथे मार्क केलं आणि ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर पाठीमागचा गळा जसा असेल त्याच्यानुसार आपलं हे शोल्डर मायनस होणार आहे आणि ह्या शोल्डर मायनस वरतीच तुमचा हा आर्महोल प्रॉपर येणार आहे. त्याच्यामुळे शोल्डर मायनस किती करायचा आहे यासाठीचा चार्ट जरूर वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आता क्रॉस मार्क किती घ्यायचा आहे, तर आपली चेस्ट साईज 32 ते 39.5 मध्ये येते, बरोबर. आणि आपण हा बॅक पार्ट ड्रॉ करतोय, तर बॅक पार्ट मध्ये आपल्याला 1 इंच क्रॉस मध्ये मार्किंग घ्यायचं आहे. तर या पद्धतीने इथे मी 1 इंचांवर मार्क केलं आणि सिंपली आपल्याला इथे या चेस्ट लाईन आणि या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटर पासून साधारणपणे आपल्याला हा शेप देता आला पाहिजे, ओके. तर या पद्धतीने ते सेंटर मार्क केला आणि बघा या पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे, कर्व शेप ठेवायचा आहे आणि मार्क करून घ्यायचा आहे. तर बघा जर आपली पाठीची पट्टी 3 इंच आहे, बरोबर, तर यामध्ये कशात येईल, तर 2.25 ते 4.75 मध्ये आपली पाठीची पट्टी येणार आहे. तर याच्यामध्ये पुढे सूत्र काय दिलेलं आहे, लुजिंग किती घ्यायचं आहे, तर छाती भागिले 4, म्हणजे याच्यामध्ये काहीही लुजिंग आपल्याला घ्यायचं नाहीये. तर आपली चेस्ट साईज किती आहे 32, याला भागिले 4 करायचं आहे. तर उत्तर येणार आहे आपलं 8 इंच. तर हे 8 इंच आपल्याला या लाईन वरती मार्क करायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, ओके. आता टोटल उंची मार्क करायची आहे आपल्याला. टोटल उंची आपल्याला वरच्या लाईन पासूनच मार्क करायची आहे. फ्रंटची उंची आपली 14 इंच आहे, 1 इंच प्लस करून आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे. तर इथे मी 15 वरती मार्क केलं. थोडंसं पुढे जाऊन अजून एक 15 वरती मार्क केलं की जेणेकरून ही लाईन आपली स्ट्रेट मध्ये ड्रॉ होईल. तर या पद्धतीने मी इथे लाईन ड्रॉ केली. यानंतर आपण कंबर घेराचं मार्किंग करून घेऊया. कंबर आहे
27 इंच, किंवा या साईज मध्ये 29 इंच सुद्धा कंबर असू शकते. मी इथे 27 वाईज मार्किंग करते. तुमचं जर 29 कंबर असेल तर 29चा चौथा भाग घ्या. तर इथे 27 भागिले 4, तर उत्तर येणार आहे 6.75. तर 6.75 या पद्धतीने ठेवलं आणि ते मार्क केलं. त्याच्या पुढे तुम्हाला टक्स इथे बॅक साईडला घ्यायचा असेल तर 1 इंच प्लस करायचं आणि याचा सेंटर करायचं. जिथे येणार आहे इथे आपला टक्स असणार आहे आणि याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. टक्स घ्यायचा नसेल तर तुम्ही हे 1 इंच नाही घेतला तरीही चालणार आहे. त्यानंतर ह्या लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. ओके, आता आपला गळा डीप आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे मायनस करायचं. हे स्ट्रेट मध्ये लाईन पहिला ड्रॉ करून घ्यायची. इथे पट्टी ठेवली आणि या पद्धतीने ही लाईन स्ट्रेट मध्ये ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजे हे वरचं मायनस होईल. आता आपला गळा आहे 9.5 इंच, तर साधारण बघा इथून टेप ठेवला तर हा गळा 9.5 इथे येतोय. चेस्ट लाईनच्या बराचसाच खाली जातोय हा, त्याच्यामुळे आपल्याला वरून 0.5 मायनस करायचा आहे. ओके, तर या पद्धतीने इथे 0.5 जिथे येणार आहे तिथे आपल्याला मार्क देऊन घ्यायचे 2 डॉट आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे वरचं आहे हे आपलं मायनस होणार आहे. तर याचा या पद्धतीने लाईन ड्रॉ करूया. आता आपल्याला रेडी शोल्डर किती हवा आहे, 2 इंच. तर या बाजूनी 1 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 2 वरती आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे, कारण अर्धा इंच या बाजूला शिलाई आणि अर्धा इंच या बाजूला फिनिशिंगसाठी. त्यानंतर आपल्याला पुढे गळा रुंदी किती राहिलेली आहे ते बघायचं. तर इथे गळा रुंदी आपली राहिलेली आहे 2.25 इंच, बरोबर. आता या रेडी शोल्डरचा म्हणजे हे जे आपण शोल्डर मार्क केलेला आहे त्याचा सेंटर करून घ्यायचं आणि इथून आपल्याला बॅक गळ्याची मार्किंग करायचं आहे. बॅक गळा आहे आपला 9.5 इंच, तर या पद्धतीने 9.5 वरती मार्क करायचं. तर मी हा फक्त इथे डॉट पॉईंट देऊन ठेवला, वरून आपला 9.5 इथे येतोय. आता खालून पण आपल्याला पट्टी 3 इंचाची राहिली पाहिजे आणि उंची सुद्धा प्रॉपर मिळाली पाहिजे, बरोबर. तर याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला याचा फ्रंट पार्ट घ्यावा लागेल. तर हा आहे आपला फ्रंट पार्ट. इथे मी कट केलेला नाहीये, कारण यामध्ये मला 1 टक्स ब्लाऊज बनवायचा असेल तर मला असंच घेता येईल आणि जेव्हा डबल म्हणजे 2 ह्याच्यामध्ये करायचं असेल त्यावेळेला मी हा कट करून सुद्धा घेऊ शकते. तर आता दोन्ही गळे डीप असतील त्यावेळेला आपल्याला हा पार्ट आहे तो आपल्याला जिथे हा आपला आलेला आहे तिथेच आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा इथे मी ठेवून घेतला आणि या लाईन वरती सेट केला. तर या लाईन वरती सेट केल्यानंतर इकडे हा जसा येतोय तसा आपल्याला इकडे मार्क करून घ्यायचा आणि इथे सुद्धा या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची. थोडीशीच लाईन ड्रॉ करायची, कारण आपला साईड पार्टला प्रॉपर पोर्शन जुळला पाहिजे. तर हे मार्किंग झालं. याच्यानंतर आपल्याला बॅक पार्टची उंची किती हवी आहे, 12.5. तर आपल्याला 13.5. आता इथून पहिला बघा हे अंतर किती राहिलेलं आहे, तर 1 ला 1 लाईन कमी. तर तेवढंच सेम आपल्याला इकडे 1 ला 1 लाईन कमी मार्क करून घ्यायचं. जेवढं इकडे आहे तेवढंच इकडे मार्क करून घ्यायचं. या लाईन बरोबर आपली उंची मॅच होते का बघायचं. जर पॉईंट खाली जात असेल म्हणजे आपल्या उंचीचा, तर अजून 0.25 आपल्याला वरती आपण घेऊ शकतो किंवा 0.5 पण घेऊ शकतो. पण जर आपल्याला या पॉईंट पेक्षा आपल्याला उंची मिळत नाहीये तर खाली सुद्धा आपण जाऊ शकतो. ओके, तर आता इथे मी तुम्हाला पट्टी ठेवून देते. या पद्धतीने इथे आपण ही पट्टी सेट करूया आणि आपल्याला टोटल उंची मिळते का ते बघूयात. तर आता इथे 13.5 इंच उंची आपल्याला या पॉईंट पर्यंत मिळायला पाहिजे. इथे किती मिळते आपल्याला, 13 इंच, म्हणजे आपल्याला अर्धा इंच खाली जावं लागणार आहे, बरोबर. तर हे अंतर यामध्ये आपण कसं मॅनेज करायचं, तर बघा आपण वरून उंची घ्यायची आहे 13.5, जिथे आपल्याला हवी आहे तिथपर्यंत. ओके, हा पॉईंट आपल्याला मिळाला. इथे आपल्याला या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, हा आहे आपला टक्सचा सेंटर पॉइंट. याच्या दोनही बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्क करायचा आहे, कारण हा आपला असणार आहे टक्स. आता हा जो टक्सचा इकडचा पॉइंट आहे या पॉइंट पासून आपल्याला ही लाईन मॅच करायची आहे, की जेणेकरून आपल्याला हा पॉइंट पण प्रॉपर मिळाला पाहिजे आणि आपली इथे उंची सुद्धा आपल्याला प्रॉपर मिळाली पाहिजे. तर या पद्धतीने आपण हे मार्किंग घ्यायचं आहे, की जेणेकरून आपला साईड पार्ट सुद्धा कमी झाला नाही पाहिजे आणि इथे बॅक साईडला ही सुद्धा उंची आपल्याला प्रॉपर मिळाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये बघा बरोबर 1 इंच प्लस करून आपण मार्किंग घेत असतो, तर तेवढंच अंतर आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर 4 इंच म्हणजे अर्धा इंच वरून गळा फिनिशिंगला आणि अर्धा इंच पाठीची पट्टी फिनिशिंगला, या पद्धतीने हे रेडी होणार आहे. तर इथे आता आपण आडवी लाईन देऊन घेऊ आणि इथे तुम्हाला गळा जितका ब्रॉड हवा आहे तितका तुम्ही इथे मार्क करून घेऊ शकता. तर इथे आपल्याला 3.25 इंच गळा रुंदी मिळालेली आहे. तर इथे पहिला 3.25 मार्क करून घेऊया, जेवढी वरती आहे तेवढी. आता तुम्हाला जर गळा जास्त ब्रॉड नको असेल तर तुम्ही आहे ही लाईन या पद्धतीने आखून याच्यामध्ये शेप घेऊ शकता. पण समजा तुम्हाला या साईडने गळा ब्रॉड हवा आहे तर काय करायचं आहे, खालच्या बाजूनी 3.5 वरती मार्क केलं मी आणि इथून आपल्याला ही लाईन तिरकी ड्रॉ करायची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला गळ्याचा शेप हवा तो तुम्ही देऊन घ्यायचा आहे.
यामध्ये चौकोन घेणार असाल तर ब्रॉड थोडासा कमी घ्या, गोल घेणार असाल तर हा शेप आपला मॅनेज होतो, त्याच्यामुळे हा घेतला तर 3.5 चालू शकतं. चौकोनी घेणार असाल तर जेवढा वरती आहे तेवढाच खाली घेऊन तुम्ही मार्किंग घेऊ शकता. या पद्धतीने आपलं हे गळ्याचा शेप ड्रॉ होईल. आणि इथे टक्स घ्यायचा असेल तर इथे पाहायचं, हे सेंटर आपला पॉइंट आलेला आहे बरोबर. तर बंद बाजूकडून हा सेंटर कितीवर आलेला आहे तर 4.25. तर वरच्या बाजूलाही आपल्याला 4.25 वरती एक मार्क देऊन घ्यायचा आहे. आणि हा असणार आहे आपला टक्स. आणि हा उंचीला किती असला पाहिजे तर गळ्याच्या साधारण आसपास असला पाहिजे, जास्त गळ्याच्या वरती जाऊ द्यायचा नाही आपल्याला. आणि हा पॉइंट आपल्याला इथे खाली जोडून घ्यायचा आहे. तर हा आपण कट करून घेऊयात. आणि हा गळा कट करताना मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही गळा नाही कट केला तरीही चालणार आहे, किंवा वरच्या बाजूनी एवढं अंतर ठेवायचं आणि मग हा तुम्ही आतला गळा कट करू शकता. किंवा तुम्ही इथे फक्त या साईडला इथे गळ्याच्या इथे मार्क करून ठेवलं तरीही चालणार आहे, नॉच देऊन की इथपर्यंत आपला हा गळा असणार आहे. ओके, आणि या पद्धतीने इथे कट करून घेऊ शकता. तर बघा आता इथं वरच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला काय करायचं आहे, शिलाईमध्ये आपलं हे घ्यायचं आहे बरोबर. तर मी हे इथे डॉटेड लाईन देऊन घेतली शिलाईची. यानंतर इकडचा आपण इथे स्लीव्ह लावणार नाहीये, पण हा गळा फिनिशिंग तर व्हायला पाहिजे, म्हणजे या बाजूचा पार्ट. तर हे अर्धा इंच मध्ये इथे आपण गोट सुद्धा घेणार आहे. तर गोटसाठी आपण हे अर्धा इंच ठेवलेलंच आहे. तर गोट दिल्यानंतर आपला हा पोर्शन किती मध्ये तयार होतोय ते आपल्याला इथे आता बघायचं आहे. तर बघा इथे जेव्हा टेप ठेवू त्यावेळेला या पद्धतीने जेव्हा अर्धा इंच आतून तुम्ही बघाल तर हे येणार आहे कितीवर आलेलं आहे आपलं 8 इंचांवर. म्हणजे आपलं काय होणार आहे, आपल्याला 7.5 इंचच हवं आहे बरोबर. तर हे काय होते आपलं अर्धा इंच एक्स्ट्रा होते. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपला हा गळा ब्रॉड असतो त्यावेळेला आणि शोल्डर पट्टी सुद्धा कमी असते, अशा वेळेला आपल्याला या पार्टमध्ये थोडासा चेंज करून घ्यावा लागतो. तर तो काय आहे, तर चेस्ट साईज किती आहे 32 भागिले 4 करायचं आहे आणि याच्यातून वजा 0.5 करायचं आहे. हे कधी, जेव्हा गळा खूपच डीप आहे, डीप म्हणजे 8च्या पुढे गळा आहे आणि इथे सुद्धा शोल्डर पट्टी कमी आहे, म्हणजे 2.5 इंच शोल्डर पट्टी असेल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. जेव्हा शोल्डर पट्टी 3 इंच असते त्यावेळेला तुम्हाला छाती भागिले 4 हा फॉर्म्युला अगदी प्रॉपर फिटिंग बसतो. पण जेव्हा आपली शोल्डर पट्टी 2.5 इंच किंवा 2 इंच असते किंवा त्याच्यापेक्षाही 1 इंच असते, अशा वेळेला तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये थोडासा चेंज करायचा आहे. तर तो काय आहे, छाती भागिले 4 वजा 0.5 करायचा आहे. तर इथे आता आपल्याला 7.5 वरती मार्किंग घ्यायचं आहे. तर हे पहा, जेव्हा मी इथे 7.5 वरती मार्किंग घेईन तर हे थोडंसं आपल्याला मॅनेज करावं लागतं. जेव्हा आपल्याला बॅक साईडचा म्हणजे शोल्डर पट्टी कमी असते आणि बॅक साईडला गळा सुद्धा डीप असतो, अशा वेळेला आपल्याला हा आर्म होल चेंजेस करून घ्यावे लागतात. तर इथे आता आपला हे फिटिंग येणार आहे बरोबर. आणि अर्धा इंच आतून आपल्याला आपला आर्म होल मोजायचा आहे. तर आर्म होल बरोबर आपला फ्रंटचा 7.5 आला होता, हा आपला 7.5 यायला पाहिजे. तर बघा इथे बरोबर आपला हा 7.5 येत आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे थोडंसं चेंजेस करून घ्यावे लागतात. आता ही लाईन आहे ही मी वेगळ्या पेननी घेते, म्हणजे तुमच्याही लक्षात राहील की आपल्याला जेव्हा बॅक साईडमध्ये 1 इंच शोल्डर आपलं असतं अशा वेळेला आपल्याला काय चेंजेस करावे लागतात. आणि इथून पुढे आपल्याला 1.5 किंवा 1 इंच तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन हवं आहे ते तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. आणि या लाईन बरोबर आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे साईडचं आहे हे कट करून घ्यावं लागेल, नाहीतर मग एवढा पार्ट आपला बॅक पार्ट मध्ये एक्स्ट्रा होतो. आणि मग पाठीमागच्या बाजूला जर हे तुम्ही केलं नाहीत किंवा चेकच केलं नाहीत तर काय होतं, तुमचं फिटिंग कुठे येणार इथे, म्हणजे हे जे अर्धा इंच आहे ते एक्स्ट्रा झालं तर तुमच्या इथे अशा उभ्या चुन्या तुमच्या ब्लाऊज मध्ये येणार आहेत आणि त्या येऊ नयेत याच्यासाठी तुम्हाला हे चेक करूनच घ्यायचं आहे की तुमचा बॅक पार्ट, तुमचा आर्म होल, आता याच साईज मध्ये जर तुमचा आर्म होलच 16 इंच असेल तर तुमचा हा जो आलेला पॉईंट आहे तो तुम्हाला बरोबर होईल. पण शक्यतो 32 साईज मध्ये 16 आर्म होल असत नाही, 15.5 15 इथपर्यंतच असतं. पण जर तुमचा आर्म होल जसं आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे फिटिंगचं मार्किंग घ्यायचं आहे. क्लिअर, या गोष्टी वेळेत चेक केल्या तर तुमचा ब्लाऊज अगदी फिटिंगला परफेक्ट येणार आहे. आणि अशाच युजफुल टिप्स शिकण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण अशा महत्त्वाच्या आणि युजफुल टिप्स तुम्हाला या चॅनलवरती डेली मिळत असतात. डे बाय डे पुढच्या गोष्टी तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या तुमच्याकडून मिस होऊ नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. तर अशा पद्धतीने हा आपला 1 इंच शोल्डर पट्टी रेडी असतानाचा 32 चेस्ट साईज मध्येचा फ्रंट आणि बॅक पार्ट प्रिन्सेस कट मध्ये रेडी झालेला आहे. यामध्ये तुम्हाला अजून काही समजलं नाही असं असेल तर जरूर कमेंट करा. आणि पुढचं ड्राफ्टिंग तुम्हाला कोणत्या साईज मध्ये आणि म्हणजे कटोरी हवा आहे का प्रिन्सेस कट हवा आहे, फोर्टक्स हवा आहे, हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जर तुम्हाला तुमच्या मेजरमेंट्समध्येच ड्राफ्टिंग बघायचं असेल तर तुमचे मेजरमेंट्स मला कमेंटमध्ये जरूर द्या, त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची, बाय.